प्रत्येक कुटुंबाची एक कथा असते आणि पाटकर कुटुंबाची कहाणी प्रेम, परिश्रम आणि चांगल्या मूल्यांनी भरलेली आहे। आज आम्ही तुमच्या सोबत या कुटुंबातील एका तरुणाची गोष्ट शेअर करू इच्छितो जो आपल्या जीवनात नवीन अध्याय सुरू करण्यास तयार आहे। 4 जून 1994 रोजी मध्यरात्री 12:24 या वेळी कळवा, ठाणे येथे एका मुलाचा जन्म झाला। त्याच्या पालकांनी त्याला एक सुंदर नाव दिले। हे नाव आदर आणि परंपरा राखणारे आहे। त्याचे वडील श्री बळीराम पाटकर एक व्यापारी आणि त्यांची आई सौ धनश्री पाटकर एक काळजीवाहू गृहिणी। त्यांनी त्यांना संस्कार, दयाळूपणा आणि आधाराने परिपूर्ण बालपण दिले। लहानपणापासूनच तो मेहनती आणि लक्ष केंद्रित करणारा होता। त्याने आर्किटेक्चरची पदवी पूर्ण केली, त्यानंतर ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये MBA केले। त्याला काहीतरी अर्थपूर्ण बनवायचे आणि तयार करायचे आहे। आज तो प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी म्हणून काम करतो आणि दरवर्षी 10 ते 15 लाख उत्पन्न कमवतो। तो ठाण्यात राहतो आणि त्याचे काम मोठ्या जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करतो। त्याला बागकाम करायला आवडते, बॅडमिंटन आणि क्रिकेट आवडीने खेळतो, विविध ठिकाणी प्रवास करायला त्याला फार आवडते। त्याच्या व्यस्त नोकरीतही तो जीवनातील साध्या जीवनशैलीचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी वेळ काढतो। त्याची शरीरयष्टी 5 फूट 6 इंच उंच आहे, 70 किलो वजन आहे आणि त्याचा रक्तगट A पॉझिटिव्ह आहे। गोत्र कश्यप असून मीन राशीचा आहे आणि तो मांगलिक नाही। त्याचा आहार मांसाहारी आहे, मराठी मातृभाषा बोलतो। त्याच्या हिंदू वैश्य वाणी समाजाचा त्याला अभिमान आहे। त्याला भाऊ नाही, पण त्याची बहीण एका मोठ्या कंपनीत HR मॅनेजर म्हणून उत्तम काम करत आहे। ती एक विवाहित कर्तव्यदक्ष महिला आहे। त्याचे कुटुंब प्रेमळ, साधे आणि आनंदी आहे। आता तो त्याची जीवनसाथी शोधण्यासाठी तयार आहे। तो अशा व्यक्तीच्या शोधात आहे जी सुशिक्षित आहे, करिअर केंद्रित आहे आणि जीवनात तिचे एक स्पष्ट ध्येय आहे। त्याला वैश्यवाणी समाजातील वधू पसंत आहे, परंतु त्याहीपेक्षा त्याला एक जोडीदार हवी आहे जी त्याला समजून घेईल आणि त्याला आधार देईल। वधू मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्हा, कल्याण, डोंबिवली, पुणे, पालघर आणि शहापूर तालुक्याच्या आसपास कुठेही असली तरीही चालेल। जर तुम्ही जीवनात एकत्र चालण्यात, एकमेकांना आधार देण्यावर आणि आनंदी भविष्य निर्माण करण्यावर विश्वास ठेवत असाल तर कदाचित हाच वर तुमच्यासाठी सुयोग्य असेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। अधिक नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक बटन दाबून एक कमेंट करायला विसरू नका। नवनवीन वरवधू यांच्या आणखी प्रोफाईल पाहण्यासाठी आणि आमच्या या समाजकार्यात आपलाही एक मदतीचा हात असावा असे वाटत असल्यास आमच्याशी आजच संपर्क साधा आणि सर्वांना मदत करा। आमच्याशी संपर्क साधा 9869478808।